देवघरामध्ये आणि देव धुते आणि देवपूजा करते. त्यानंतर त्यांचा हाकीला आणते ना. चल भाई असा आवाज बसवायचा तर आपल्याला गळ्यामध्ये खोसू खोसू. झालं का? हो झालं. हे कसे घे आता धापा धूप. बाई माझं काय तालसूर बरोबर जागेवर नाही या. अगोदर घरातलं सगळं व्यवस्थित करते त्यानंतर याचा हाकेला हाक देते. हॅलो चल बाई पूजा करते त्यानंतर याचा आवाज देते. मग पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. उभा कसा राहिला विटीवरी. उभा कसा राहिला विटीवरी. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. उभा कसा राहिला विटीवरी. उभा कसा राहिला विटीवरी. उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. काय झालं मग कारभारी कशाला आवाज दिला. अरे बाबा अरे बा किती मोठा चमत्कार झाला. हा पाहिलं. हो राधा तुम्ही सांगितले पाहिजे ते इथे. कशासाठी आवाज दिले मग कारभारी. कशासाठी आवाज दिला. आता काय करता आपल्या घरामध्ये आवाज गुंजत नाही. बरोबर आहे. हो आता कसं काय लागतं मला क्षेत्र पडा लागते घराला. क्षेत्र बाहेर आवाज तेव्हा जाईल. पाहिली भाऊ बायको याले म्हणते बायको. हा तुम्हाला आहे ना पहा लक्षात घ्या. हा बाईमध्ये किती 72 नोकरी भरलेले आहे. एकदा आवाज दिला नाही. दुसऱ्यांदा आवाज दिला तरी बाई आली नाही. तिसऱ्यांदा डाव आली. तिले वाटल्याच्या बहीण माणूस आहे काहोर बिहोर बावरून आहे. हा जर आता आवाज दिला नाही तर माणूस आपली गरम केल्याशिवाय राहणार नाही. बाई लवकर आली आणि रक्कम येऊन त्या माणसापुढे हसून दिलं. म्हणजे त्या माणसाला थंड पाण्याची दवाई या बायकाईमध्ये आहे. बरोबर आहे. मी काय म्हणतो राधा काय झालं बा. 48 दिवसापासून घरामध्ये नाट भरले राधा. आवा माय व 8 दिवस झाले म्हणता दयाचा माठ घरामध्ये भरला आहे. अरे 8 दिवस झाली माझी प्रकृती ठीक नाही राया. अबा खालची गाठ वर गेली वरची गाठ खाली आली व माय. अबा बुरी बुरी बायको मरून जाईन व. हे माय ओरडून राहिली भुरी भुरी बायको. तूच बाय आहे का. तूच बायको आहे का. मी काय म्हणून राहिलो. काय 8 दिवसाचा जमाना झाला नारी. हो ना
अग त्या मजुरीच्या बाजारी का नाही गेली राधा 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 हो राधा. अव ए राया तुम्हाला सांगितली अव माझी प्रकृती ठीक नाही व आणि बाजाराला गेली नाही. खरंच हो ना राधा बोल ना. काय तू सांग तू आणि मी राधा काय हो तू आणि मी हो ना आपण दोघे पती आणि पत्नी. बरोबर आहे मग आपण हा संसार रूपी गाडाव बरोबर बरोबर आहे. या जागे याचा वाढवला ना भाऊ. तर या संसाराचा आपला गाडा आहे राधा हा, बोला बरोबर ना आहे. दादा. हो. जर आपलं या दोघातून जर एखादे आपल्या बहिणीचं चोहात फसलं हा तर या संसार किती चालेल तारखेला का जायचं बेटा? मग? नाही हा? नाही हो मग नाही हो तुले समजते हा बरोबर आहे. एक काम करा तुम्ही नाही तर का या म्हणे, दिवसापासून अर्ध्या घंट्यात फोन आपल्या करता घरी का? त्या दह्याचे माठ भरले आहे मग आणि तू जर बाजारला गेली नाही हा? तर ह्या राधा प्रपंच चालन का? अव ए हा. मला 3-18-12 सांगायला तो सांगायचं मान घेणार नाही आणि बाजाराला जाणार नाही. तुम्ही अरण म्हणा की बरं म्हणा हो होईल मग. आता फसली राजो आता चांगली फसली हे म्हणते अरे म्हणा का बरं म्हणा ह्या माठ घेणार नाही आणि त्या बाजारांची वाट घेणार नाही. नाही मग तू नाही जाशील राधा हा तर ती कोण बहीण जाईन का? अव ए माया बहिणीचं नाव घ्यायचं नाही हो सांगून ठेवते खबरदार मी बाय मोठी तिकट आहे बरं काय नाही तिकट तर आहे मला माहित आहे म्हणून मी काय म्हणतो राधा काय म्हणता डम डम ढोलक वाजते असं कसं आकाश गाजते डम डम ढोलक वाजते कसं आकाश गाजते या चांदण्याच्या रात सके ग असं या चांदण्याच्या रात सके ग अगं बाई आ! आवाज ढोलक वाजते कसं आबाळ गाजते त्या चांदण्याच्या रात सके ग या चांदण्याच्या रात सके ग. हे पाय किती प्रेमानं घेऊन राहिलो हा प्रेमानं ऐकत नाही हा यायले तर वाईथेच आहे. ए राधा चाल इकडे. एवढ्या भिडल्या एवढ्या जोराने भिडल्या माय कपडे सोडसाड करता का आवाज तसा म्हणू नको मग तू काय सांगून राहिली काय सांगून आली म्हणजे अरे माय प्रकृती ठीक नाही मी जात नाही म्हटलं बाजाराला हो तू सांग काय नाही बरोबर आहे मी काय म्हणतो दया दुधाचे हे भरले ग माट दया दुधाचे भरले ग माट लवकर धर नका मथुरेची वाट लवकर धर घरात मथुरेची वाट ढोलक वाजते कसं आबाळ गाजते या चांदण्याच्या रात सके ग असं या चांदण्याच्या रात सके ग होय ना ओ पाटील अरे तुम्ही कशी वेळ गाव आले या पाटलाचं भडकलं घर आणि तुम्ही कुठे खाऊन राहिली इथवाले मगापासून सर्व इस्तू भडकला ना कोण सोंगाड्या वय रे पाटील हा नमस्कार हो आपण तूच मला नमस्कार बी साल्या म्हणून राहिला नमस्कार पुन्हा घेऊन राहिला हा म्हणून पाटलाच्या पाट्या लागले म्हणून पाटलाच्या पाठ मी काय म्हणतो हा बोला माझं ना कशा करता आला तू अरे पाटील मला जागा रात्र झाली तुम्ही चांगली झोपता हा रात्र झाली चांगली झोपता आणि पाच झाल्या बोकड पकड करता अबे आम्ही बोकड बाकड करो का कुचार काचर करो तुला याच्याशी कोणता मतलब काय अरे तुमच्या ह्या बोकडा पाकडी पाहिजे गावचे लोक झोपले नाहीत आम्ही बुडापडी घालून झोपलो असून का म्हणजे आमच्या बोकडा बोकडी पाहिजे गावातले लोक झोपले नाही हा आणि खरोखर तू झोपला असेल का
पाटील म्हणजे तुला असं काय वाटलं? अरे माई बायको 3 वेळा दचून उठली. हा 3 वेळा दचून उठली. पहिले दोजी बाई आहे. हा हा उद्या जर सुरत झालं तर मग हा मोहिमा हे बरोबर आहे माहिती ना. पण एक गोष्ट तुला समजली का? हा अरे तू म्हणता का पाटलाच्या घरी बोकड बाकड काचर कुचर चालू आहे. हा हे बरोबर आहे माहिती ना. हा पण ते तसं नाही आहे. कसं आहे ते कसं आहे सांगू? हा अरे मी माझ्या पत्नीला माझ्या घरादाराचा प्रपंचाचा आचार विचार सांगत आहो. अरे बापरे असा का उजिरात उजिरा हा नाही काय अंधारच सांगेल का? मग का आपले पाटली का म्हणते अरे पाटली तयार झाली आणि तू त्या वैमात तिथं येऊन त्या खिडकीतून पाहून राहिला मुंक घालून बराबर करते. म्हणून पाटला म्हणून पाट्या लागल्या हा. आणि बायको पण द्यायची बायको बंदाची हो म्हणजे तुला बायको आहे? नाही नवरा आहे हा, पोहे. आता काय झालं पोरी भेटून राहिल्या नाही हा. मग ते नवरा घेतला करू अरे बाप रे बाप खरोखरच पाटील तुला बायको आहे? हो अरे 16 लेकरांची पाय झाली अजून कशी का तशी? 16.5 लेकरांची बायको आहे तुले? हा हे माहिती ना. हा अरे आणणार तिले? बिरी काय तू नेत अबे नेत नाही. हा कोण सांभाळून बोल? बेकार बोलालो का? मी तू काही बिना बायको आहे का? अरे मलाही बायको आहे. हा आता पाटली तुला पाहिली मग म्हणलं गायले तू न राजा काही अडचण आहे तुमच्याकडे तुले? आता ऐकून घे ना. सांग ना मी तुला कोण म्हणलं? हा अरे माहिती ना हा तुझी बायको घेऊन ये. हा तुला एवढं खराब वाटतं का रे? कशासाठी काही कारण कारण सांगतो. हा अरे तुझी बायको चांगली आहे आचारानं विचारानं. मग याची वेळ दिली भाऊ आता अरे नेत नाही. हा. तुझी बायको आचार विचारानं चांगली आहे. हा. जर तुझी बायको माझ्या घरी जर आणशी हा. तर तुझ्या बायकोचे परिणाम त्या माझ्या पत्नीवर पडल आणि माझी बायको सुधारल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी गोष्ट आहे हा वा रे याच्या एक चिल्लर गोष्ट आहे माझ्यासाठी बरं चिल्लर का रे माहिती ना. हा तुझ्या दबाव आहे का नाही रे घरी? टाकून पाहू का आता हा टाकून पाहू बाबा पास लागेल ना. मग म्हणलं. हा ठीक आहे. पाटलाच्या घरी गेलो भाऊ आपली खूप खपवली पण आता का करावं लाडकी बहीण येऊन आली तेपासून घरी कवडीचा मन नाही रे भगवान्या काय करा बायकोला त्या दिवशी मला मग पॅन्ट पाटला शिवून देऊ म्हणलं पण ते फोडा घेऊन धावली आजची काय करायचं आहे बघू पण चाला असतो घरी जातो बायकोली चिकनवून पाहतो लागली तर माई न हुकली तर माई क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको दो को दिया रे जिसे पाना था उसको दो को दिया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उनको तो बोलिया रे जिसे पाना था उनको तो बोलिया घरी आलो भाऊ घरी थोडा आवाज येऊन पाहतो गोपे ये गोपे काय आवाज जुने हे माझ्या घरची कुठे गेली आली का गोपे इथे दिसते काय हो कशाला आवाज दिला मला? अहो पाय काय झालं? हे असं पण हालचे काऊन हलते हो? अहो मी सकाळी संध्याचा डब्बा घेतला वावराकडे इथलं झालं म्हणून हलते. मी सकाळी उठलो संध्याचा डब्बा घेतला वावराकडे गेलो कशाला? वावराकडे मारायला हा तर तिथं किशोरजी पाटलाचं घर आहे अक्की माय. किशोर पाटील हो का हो? आता किशोर पाटलाच्या तिने होते उघडे काय उघडे होते? दरवाजा तू का समजली तिने तीन दरवाजे उघडे होते मग मग मी पाटला साहेब म्हणजे नमस्कार
तमाशा आहे. काय तमाशा आहे व तिथं अहो पाटीलच्या घरात पाटलाले झाले 3 पोरं. अगे माय तुम्ही का पागल बिगल झाले का वा? आता आ? तुम्ही म्हणता पाटलाला 3 पोरं झाले हा. कधी माणसाले पोरं होतात का वा? एखाद्या बाईले जर एखाद्या खोलीत कोण ठेवलं तर होईन का हो? म्हणून मी काय म्हणतो हा. पाटलाच्या वाड्यामध्ये बारसं बारस आहे का? बाबा हे सगळे लोक आले तिथे जेवाले हा. आणि मला का म्हणे माझ्या नाही तू त्या घरच्या बाईला घेऊन ये म्हणे. असं का? पण तिथं गोमत कशी आहे कशी आहे? या बुंदी लाडू बोमटस. हो तुमच्या बहिणीने पाटलाने एवढे मोठे लाडू असताना काय गोष्ट अशी आहे तुला मला त्या दिवशी मारलं होतं अजूनही हरकत नाही. पण गोष्ट अशी आहे की मेरे दीदी का नाम बदले डेकोरेशन मांग मांग ये म्हणत टाकली आपली हुद हुद वगैरे त्या का सुहार येते का अहो हेच गाव पाटलाचं पाटील ओ पाटील साहेब ओ पाटील अरे बोल माझं ना आला का बा तुला दिसत नाही खोकणं आहे का नाही नाही आला पाटील नमस्कार हेच का तू इथे अरे ये मेरी घर की रंगीत टीव्ही बिहारची रंगीन टीव्ही खरोखर हे माघारी रंगीत टीव्ही काल तर दिसत नाही भोगणे तुम्हाला स्वतःची बायको नाही आवडत का वा? अहो चष्मा राहिला घरी आता दिसते का म्हाताऱ्या माणसाले बोला वाटी तुमचं हे का म्हणून राहिलं हे हा. तुझी पत्नी हा. बरोबर आहे हा. बरोबर आहे आता तुझी पत्नी ना माझी पत्नी हा. त्यावेळेला आपल्याला त्या मथुरेच्या बाजारात धाडत आहे हा कारण खूप वेळ झाला आजचा मथुरेचा त्या कावली मधला हा बाजार आहे बाजार आहे ठीक आहे बरोबर आहे हा. काहून का दयाचा माल आधी पोप शेप अंगूर पोपई हा. हा माल कटला पाहिजे म्हणून मी काय म्हणून राहिलो हा. आता यायला बाजाराला धाडलं पाहिजे हा. काहून का वेग कमी राहिलेली आहे हा. विठ्ठल शाहीर वाट पाहत आहे बरोबर. बरोबर आहे ठीक आहे. म्हणून मी काय म्हणतो हा हाय. हे राधा गवळण सांगेवी नवुदा हे राधा गवळण सांगेवी नवुदा जीवनाचे वरम हो जीवनाचे वरम हो शब्द माहेरी येणे न जाणे हो शब्द माहेरी येणे न जाणे विषयामध्ये वरम हो त्या धीर धीर हो धीर मध्ये वरम हो त्या धीर धीर हो धीर हो हा सप्तमायाचा बाजार भरला आहे रामराज बरोबर आहे. बरोबर आहे या सप्तमायाच्या बाजारात काय आहे 7 रंग आहे 7 रंग आहे कोणते आहे कोणते आहे सांगा ना अदर शून्य मदर शून्य निर्शून्य महाशून्य हे होय का नाही मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे होय का ते नाही. म्हणून काय म्हणत आहे रंग कोणते आहे लक्षात ठेव या सप्तमाये मध्ये गमावते सप्तमाये मध्ये गमावते
आये सात रंग हो